शिवसेना प्रणीत युवा सेना की जिला स्तरीय बैठक संपन्न हुई। युवा सेना के नेता तथा महाराष्ट्र कॉलेज के अध्यक्ष वरुण सरदेसाई, सांसद आनंदराव अडसूल, इनकी प्रमुख उपस्थिति में जिला युवा सेना की यह बैठक संपन्न हुई। इस बैठक में युवा सेना को शिवसेना के कंधों से कंधा मिलाकर काम करने एवं सोशल मीडिया पर ध्यान रखने तथा संदेश दिया गया। युवा सेना प्रमुख सन्माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज मी इकडे अमरावती जिल्ह्यात माझा प्रथमच दौरा होता आणि नुकताच युवा सेनेच्या संपूर्ण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा एक मोठा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांकडनं हाती घेतलेले कार्यक्रम, त्यांनी हाती घेतलेली आंदोलनं व त्याचबरोबर त्यांच्याकडून आदित्य साहेबांना अपेक्षित असलेलं काम, त्यांनी आगामी काळात येणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुका, त्याचबरोबर सिनेटच्या निवडणुका, युनिव्हर्सिटीमध्ये कोणते कोणते प्रश्न घ्यायचे, या सगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर जे पदाधिकारी चांगलं काम करतायत त्यांना प्रमोशन देऊन जे नवीन चेहरे आहेत, नवीन कार्यकर्ते आहेत, यांना पदावर कुठेतरी घेण्याची जबाबदारी ही आदित्य साहेबांनी माझ्यावर दिली होती आणि त्याच संदर्भात आज हा मेळावा संपन्न झाला। मुंबई महानगरपालिकेची परंपरा राहिलेली आहे की गेले 6 वेळा शिवसेनेचा महापौर निवडून आलाय। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या नजीक असलेले ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, इकडे देखील सतत शिवसेनेचे महापौर निवडून येतात आणि याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे, ती म्हणजे संघटनेची बांधणी। म्हणूनच आज सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही सूचना देण्यात आली आहे की लवकरात लवकर अवघ्या 15 दिवसात त्यांनी स्वतः गावोगावी फिरून जी कुठली रिक्त पदे आहेत ही लवकरात लवकर भरावी व ती आमच्यापर्यंत पोहोचवून आदित्य साहेबांकडनं त्याची आम्ही लवकरात लवकर ती जाहीर करू। बैठक में युवा सेना के अध्यक्ष प्रवीण हरामकर, पराग गुर्दे, ललित झंझाळ, प्रकाश मारोडकर, शिवसेना के पूर्व जिला प्रमुख संजय बंड, वर्षा भोयर, मनीषा टेम्भरे, नाना नागमोते सहित युवा सेना के वैभव मोहकार, राहुल बाटोड़े, प्रवीण जिराफे आदि बड़ी संख्या में उपस्थित थे। साथ ही साथ युवा सेना के नेता तथा महाराष्ट्र कॉलेज के अध्यक्ष वरुण सरदेसाई, इन्होंने अंबा देवी जाकर अंबा मां के आशीर्वाद भी लिए।